आपण जिओबोर्डचा वापर केला आणि वेगवेगळे द्विमितीय आकार तयार करण्यास शिकलो. जेव्हा आपण सामान्यतः परिमाण हा शब्द वापरतो, तेव्हा आपल्याला एक प्रश्न पडतो जो अगदी नैसर्गिक आहे आणि तो म्हणजे परिमाण म्हणजे काय? परिमाण हे दुसरे काही नसून मोजमाप आहे. एखाद्या आकाराचे निश्चित मोजमाप. जेव्हा आपण त्रिकोण, चौरस किंवा आयत यासारखे द्विमितीय आकार पाहतो, तेव्हा या सर्व आकारांना त्यांचे 2 परिमाण असतात, लांबी आणि रुंदी. परंतु जेव्हा आपण आपल्या दैनंदिन जीवनात एखादी वस्तू पाहतो, तेव्हा आपण त्यास वेगळ्या प्रकारे पाहतो. मी आता तुम्हाला एक वस्तू दाखवीत आहे. जेव्हा आपण ही वस्तू पाहतो, तेव्हा आपल्याला एक प्रश्न येतो, की ही वस्तू कोणत्या आकाराची आहे? येथे हे ओळखले जाऊ शकते, की ही वस्तू आहे त्या आकाराची आहे. परंतु जेव्हा आपण बारकाईने निरीक्षण करतो, तेव्हा आपल्याला हे समजते, की जेव्हा आपण समोरून पाहतो, तेव्हा वस्तू आयताच्या आकारात दिसते. जेव्हा आपण ही वस्तू वेगवेगळ्या कोनातून दाखवतो, तेव्हा आपल्याला या वस्तूच्या इतर बाजू कळतात. मग या वस्तूचे आकारमान किंवा मोजमाप वाढतच जाते. आता आपण विविध कोनातून वस्तू पाहू शकू. जेव्हा आपल्याला ही वस्तू वेगवेगळ्या कोनात दिसेल, तेव्हा आपल्याला बरेच आयत दिसतील. तर मग आपण याला आयत म्हणू शकतो का? नक्कीच नाही. यावरून आपण त्रिमितीय वस्तूंबद्दल जाणून घेऊ शकतो. जेव्हा आपण त्रिमितीय वस्तूंकडे पाहतो, तेव्हा मी एक बाजू पाहू शकतो आणि तुम्ही सुद्धा एक बाजू पाहू शकता. आपण मागे असलेली बाजू पाहू शकत नाही आणि तळाची बाजू पण दिसत नाही. तर प्राथमिक शाळेतल्या मुलांना सोप्या पद्धतीने या त्रिमितीय संकल्पना शिकवण्यासाठी आपण कागदावर काही कात्रणे बनवली आहेत आणि त्रिमितीय जाळी बनवली आहेत. ही त्रिमितीय जाळी द्विमितीय आहेत, परंतु मुलांना त्रिमितीय संकल्पना शिकवण्यात ती आपल्याला मदत करतील. या पद्धतीद्वारे मुले त्रिमितीय आकाराच्या लपलेल्या बाजू किंवा कडा पाहण्यास सक्षम होतील. ते काही लपलेल्या बाजू, कडा किंवा बिंदू असू शकतात. मुले ती सहजपणे पाहू शकतात. एक-एक करून काही उदाहरणे पाहूया. मी ही त्रिमितीय वस्तू पहिले उदाहरण म्हणून घेतले आहे. जेव्हा आपण ही वस्तू पाहतो, तेव्हा आपण ती परिमाण पाहू शकतो. इथे आपण पाहिले की जे पाहतो त्याला लांबी म्हणतात. या बाजूला रुंदी म्हणतात आणि ही बाजू किंवा रेषा या वस्तूला उंची किंवा खोली देते. अशा प्रकारे आपल्याला त्रिमितीय वस्तूचे 3 परिमाण मिळतात. आपण पूर्वी शिकलेल्या आकारांमध्ये ही बाजू कोणत्या आकाराची दिसते? ते आयतासारखे आहे. परंतु आपण फक्त एक बाजू पाहण्यास सक्षम आहोत. जेव्हा आपण हे फिरवणे सुरू करतो, तेव्हा आपण दुसरा आयत, तिसरा आयत आणि चौथा आयत पाहू शकतो. आपल्याकडे एक पृष्ठ शीर्षस्थानी आहे आणि दुसरे तळाशी असेल. म्हणून जेव्हा आपण ही वस्तू सर्व दिशांनी पाहतो, तेव्हा आपल्याला 6 बाजू दिसतात. जेव्हा आपण द्विमितीय आकार पाहिले, तेव्हा आपल्याला 2 परिमाण पाहण्यास मिळाले. परंतु 6 दिशांना देखील आपल्याला आयताकार बाजू पाहायला मिळाल्या. म्हणून जेव्हा आपल्याला एखाद्या वस्तूला 6 आयताकार बाजू असतात, तेव्हा त्याला आपण घन म्हणतो. घनाला नेहमी 3 परिमाण असतात. मी आधी सांगितल्याप्रमाणे हे 3 परिमाण लांबी, रुंदी किंवा खोली असू शकतात. मग आपण किती पृष्ठभाग पाहिले? आपण येथे 6 पृष्ठभाग पाहू शकतो. या पृष्ठभागाचे आकार काय होते? या वस्तूंमध्ये ते पृष्ठभाग आयताकृती आकाराचे होते. या रेषा आणि बिंदू आहेत. आपण येथे रेषा किंवा बाजू पाहू शकतो आणि आपण हे बिंदू पाहू शकतो. येथे ज्यामध्ये या बाजू एकमेकांना छेदतात त्यांना शिरोबिंदू म्हणतात. या रेषा एकमेकांना ज्या बिंदूमध्ये भेटतात त्यांना शिरोबिंदू म्हणतात. आपल्याकडे तसे किती शिरोबिंदू आहेत? 1, 2, 3, 4. जेव्हा आपण असे शिरोबिंदू मोजतो, तेव्हा आपल्याला कळते की समोरच्या पृष्ठभागावर 4 शिरोबिंदू आहेत आणि त्याचप्रमाणे मागील पृष्ठभागावर 4 शिरोबिंदू आहेत.
आपण हे बिंदू उजव्या बाजूला किंवा बाजूच्या पृष्ठावर देखील पाहण्यास सक्षम आहोत. म्हणून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की आपल्याला 6 आयताकृती पृष्ठभाग आणि 8 शिरोबिंदू आहेत. तसेच ज्या रेषा या शिरोबिंदूंना जोडतात त्यांना कडा असे म्हणतात. जेव्हा आपण कडांची संख्या मोजतो तेव्हा या पृष्ठभागावर आपल्याला 1, 2, 3, 4 कडा आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला जो पृष्ठभाग मागच्या बाजूस आहे त्याला देखील 4 कडा आहेत. 5, 6, 7, 8 म्हणजेच आपल्याला 8 कडा मिळाल्यात. वरच्या दृश्यात दिसत असणाऱ्या 2 कडा देखील आपण मोजल्या पाहिजेत. 9 आणि 10 आणि आणखी 2 कडा 11, 12 खालच्या पृष्ठभागावर आहेत. यावरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की एखादी वस्तू जिला 6 पृष्ठभाग, 8 शिरोबिंदू आणि 12 कडा आहेत आणि ती वस्तू आयताकृती आकाराची आहे, तर तिला इष्टिका चिती म्हणतात. अशा प्रकारे या वस्तूला इष्टिका चिती म्हणतात. सामान्यतः आपण एखाद्या त्रिमितीय वस्तूचे सर्व पृष्ठभाग किंवा बाजू पाहू शकत नाहीत. म्हणूनच हे अधिक सुलभ करण्यासाठी आपण या त्रिमितीय वस्तू त्रिमितीय जाळीच्या साहाय्याने कागदावर काढल्या आहेत. त्रिमितीय जाळीच्या प्रतिनिधित्वाचा फायदा हा आहे की आपण त्रिमितीय वस्तूंचे लपलेले चेहरे आणि कडा पाहू शकतो. आपण आता इष्टिका चिती आकाराची त्रिमितीय जाळी कशी दिसते ते पाहूया. आपण येथे निरीक्षण केल्यास आपल्याला आयताकार दिसेल. किती आयताकृती पृष्ठभाग आहेत? 1, 2, 3, 4, 5 आणि अखेरीस मध्यभागी 1, 6. आपण या उदाहरणात शिरोबिंदू तसेच कडा देखील पाहण्यास सक्षम आहोत. म्हणून तुम्ही या उदाहरणाद्वारे इष्टिकाचितीची वैशिष्ट्ये स्पष्ट करू शकाल. जेव्हा आपण या आकारात कापलेल्या कागदाची घडी घालण्यास प्रारंभ करतो तेव्हा आपल्याला इष्टिकाचिती मिळू शकते. या पद्धतीने सुरू ठेवत आपल्याकडे आणखी एक त्रिमितीय घनवस्तू आहे. हे कोणत्या आकारासारखे आहे? या वस्तूला देखील 3 परिमाण आहेत. जे लांबी, रुंदी आणि खोली आहेत. जेव्हा आपण येथे देखील पृष्ठभाग मोजतो तेव्हा आपल्याला 1, 2, 3, 4, 5, 6 येथे सर्व मिळून 6 पृष्ठभाग आहेत. माझ्यासमोर असलेला पृष्ठभाग, तुमच्यासमोर असलेला पृष्ठभाग, डावा पृष्ठभाग, उजवा पृष्ठभाग, वरचा पृष्ठभाग आणि खालचा पृष्ठभाग. तर येथे 6 पृष्ठभाग आहेत. याप्रमाणे आपण एका आयताकृतीमध्ये शिरोबिंदू, बाजू आणि कडा मोजल्या. त्याप्रमाणे या वस्तूमध्ये देखील 6 पृष्ठभाग, 8 शिरोबिंदू, 4 या बाजूस 4, या बाजूचे एकूण 8 असतील. शिरोबिंदू दरम्यानच्या अंतराला कडा असे म्हणतात. समोर 4, मागील 4 आणि उजवीकडे 2 आणि डावीकडे 2. म्हणून आपण या आकारात 12 कडा पाहू शकतो. तसेच सर्व आकार चौरसाकृती असल्याने आपण या त्रिमितीय वस्तूला घन म्हणू शकतो. ज्याप्रमाणे आपण इष्टिकाचितीमध्ये पाहिले त्याचप्रमाणे सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी आपण या आकारात असलेल्या त्रिमितीय जाळीदार कागदाचा वापर करू शकतो. 1, 2, 3, 4, 5, 6 पृष्ठभाग. सर्व 6 पृष्ठभाग समान आहेत.
म्हणून हा एक घन आहे. म्हणून आपण 6 चेहरे, 8 शिरोबिंदू आणि 12 कडा पाहतो. जेव्हा आपण यास एका विशिष्ट प्रकारे घडी करतो, तेव्हा आपल्याला घन मिळतो. आता आपल्याला घनवस्तूंचा वेगळा प्रकार बघायचा असेल तर हा एक घनवस्तूंचा एक विशिष्ट प्रकार आहे. आतापर्यंत आपण एका इष्टिकाकृती आणि चौरस घन पाहिलेत. आपण पाहिलेल्या या 2 घन पदार्थांपेक्षा हे थोडे वेगळे आहे. हे वेगळे का आहे? आपण निरीक्षण केल्यास आपल्याला समजेल की आधी पाहिलेल्या वस्तूंपेक्षा हे वेगळे आहे. पूर्वी आपण आयताकृती किंवा चौरस पृष्ठभाग पाहिले. येथे आपण वरचा पृष्ठभाग म्हणून एक वर्तुळ आणि तळाशी देखील एक वर्तुळ पाहू शकतो. तसेच जर आपण दररोजच्या जीवनात आपल्याला ज्या वस्तू दिसतात त्यांच्याशी हा आकार तुलना करण्याचा प्रयत्न केला तर हे गॅस सिलेंडरसारखे दिसते. आपण याची तुलना पाईपशी देखील करू शकतो. हा गोलाकार आकार आपण वरच्या बाजूस किंवा तळाशी असलेल्या प्रतलावर पाहतो. जेव्हा आपण प्रतल म्हणतो तेव्हा आपला अर्थ असा असतो की जेव्हा आपण ही वस्तू एखाद्या टेबलावर ठेवतो तेव्हा ती त्या प्रतलावर असते. जर आपण त्या वस्तूच्या बाजूंचे पण निरीक्षण केले तर आपल्याला बरेच गोलाकार आकार दिसतात. म्हणून याला आपण वक्र पृष्ठभाग म्हणतो. जेव्हा आपण एखादी वक्र पृष्ठभाग असलेली एखादी वस्तू पाहतो तेव्हा आपण त्यांचे शिरोबिंदू किंवा कडा विचारात घेत नाही. ही वस्तू पाईपसारखी असल्यामुळे आपण तिला दंडगोल म्हणतो. आपण याला आधारस्तंभ देखील म्हणू शकतो. या दंडगोलाकार वस्तूंमध्ये आपल्याला वर आणि तळाशी गोलाकार पृष्ठभाग पाहायला मिळतो. या दोन पृष्ठभागांमध्ये वक्र पृष्ठभाग असतो. पूर्वीप्रमाणे यासाठी त्रिमितीय जाळी पाहिल्यास आपल्याला दोन पृष्ठभाग आणि वक्र पृष्ठभाग दिसू शकतात, परंतु कोणतेही शिरोबिंदू किंवा कडा नाही दिसणार. आपल्याला दोन वर्तुळाकार चकत्या दिसतात आणि एक वक्र पृष्ठभाग दिसतो. आपण येथे फक्त पृष्ठभाग पाहू शकतो, शिरोबिंदू किंवा कडा पाहू शकत नाही. सहसाला प्रत्येकाला आईस्क्रीम आवडते. आईस्क्रीम खायला गेल्यावर आपण शंकू हा शब्द वापरतो. पुढील वस्तू ज्याची आपण चर्चा करणार आहोत, तो एक शंकू आहे. जेव्हा आपण शंकूची खालची बाजू पाहतो, तेव्हा आपल्याला एक गोलाकार पृष्ठभाग दिसतो. आता जर आपण एखाद्या वर्तुळाची आणि केंद्रबिंदूची कल्पना केली तर ज्याची त्रिज्या कमी होत जाते तसेच एकच केंद्रबिंदू असलेला गोलाकार पृष्ठभाग तयार करीत राहिलो तर ते एका बिंदूवर येऊन मध्यभागी भेटतील. काही जण याला केंद्रबिंदू किंवा शिरोबिंदू म्हणतात. परंतु आपण याला एक शिरोबिंदू म्हणून इच्छित नाही. आपण याला एक शिरोबिंदू म्हणू शकत नाही कारण एका शिरोबिंदूसाठी कडा असावी आणि त्यात काही विशिष्ट गुणधर्म असावेत. हा एक अनियमित पृष्ठभाग असल्यामुळे आपण कोणतेही शिरोबिंदू किंवा कडा पाहू शकत नाही. जेव्हा आपण या शंकूचे त्रिमितीय जाळे पाहतो आणि निरीक्षण आपल्याला एक गोलाकार पृष्ठभाग आणि वक्र पृष्ठभाग ज्याचा कोणताही विशिष्ट आकार नसतो. जेव्हा आपल्याला त्यास कडा म्हणायचे असते तेव्हा ते दोन शिरोबिंदू दरम्यानचा दुवा असतो. म्हणून आपण इथे अशा कोणतीही गोष्ट पाहण्यास सक्षम नसल्यामुळे आपल्याला इथे कोणतीही शिरोबिंदू किंवा कडा दिसत नाही. आपण फक्त पृष्ठभाग पाहत आहोत. सरतेशेवटी आपण अशा एका आकृतीकडे आलो जे सामान्यतः मंदिरात किंवा मोठ्या रचनांमध्ये दिसतात. आपण इजिप्तमध्ये असे आकार पाहण्यास सक्षम आहोत जिथे त्यांनी या आकाराच्या थडग्या बांधल्या आहेत आणि त्यास सूची म्हणतात. जेव्हा आपण त्रिकोणी पृष्ठभाग पाहतो तेव्हा आपल्याला किती त्रिकोणी पृष्ठभाग दिसतात?
एक पृष्ठभाग तुमच्या समोर आहे, एक पृष्ठभाग माझ्याकडे आहे, एक डाव्या बाजूला आणि एक उजव्या बाजूला आहे आणि सर्व मिळून 4 त्रिकोणी पृष्ठभाग आहेत. जेव्हा आपण खालच्या पृष्ठभागाचे निरीक्षण करतो, तेव्हा आपल्याला चौरसाकृती पृष्ठभाग असल्याचे दिसते. त्या आकारांमध्ये तळाशी चौरसी पृष्ठभाग आणि सर्व बाजूंनी त्रिकोणी पृष्ठभाग आहेत. म्हणून त्याला एक शिखर देखील म्हणू शकतो, जे आपण सहसा मंदिरात पाहतो. या तळा चौरसाकृती पृष्ठभाग असल्यामुळे आपण यास चौरसाकृती शिखर देखील म्हणू शकतो. जेव्हा आपण दंडगोल आणि शंकूचे गुणधर्म पाहिले, तेव्हा आपल्याला कोणतेही शिरोबिंदू दिसले नाहीत. तथापि, या आकारामध्ये आपल्याला एक शिरोबिंदू आणि तळाशी असलेल्या पृष्ठभागाच्या एका शिरोबिंदू यांना जोडणारी एक रेषा पाहण्यास मिळते. आपण एक कडा देखील पाहण्यास मिळतो. आपण या 4 कडा आणि 4 कडा मोजू शकतो, जी या सूचीसाठीचा तळाचा पृष्ठभाग बनवतात. या सर्व मिळून 8 कडा आहेत. सूची तळातील पृष्ठभागावर 4 शिरोबिंदू आणि शीर्षस्थानी 1 शिरोबिंदू देखील मोजू शकतो. एकूण आपण 5 शिरोबिंदू, 8 कडा आणि 5 पृष्ठभाग पाहू शकतो. जेव्हा आपण पृष्ठभाग पाहतो, तेव्हा आपल्याला हे समजते की आपल्याकडे चौकोनी पृष्ठभाग आणि 4 त्रिकोणी पृष्ठभाग आहेत. म्हणून सर्व मिळून 5 पृष्ठभाग आहेत. म्हणून आपण या आकृतीला चौरसाकृती शिखर म्हणू शकतो. जर आपण पाहिले की हे त्रिमितीय जाळी किंवा द्विमितीय आकारात कसे दिसते, तर आपल्याला तळाची एक चौरसाकृती पृष्ठभाग पाहू शकतो आणि 4 त्रिकोणी पृष्ठभाग पाहू शकतो. 1, 2, 3, 4 त्रिकोणी पृष्ठभाग आणि एक चौकोनी पृष्ठभाग. जेव्हा आपण त्यास एका विशिष्ट मार्गाने घडी घालतो, तेव्हा आपल्यास एक सूची किंवा चौरसाकृती शिखर मिळते. याप्रमाणे आपण द्विमितीय आकृत्या वापरून त्रिमितीय आकारांचे प्रतिनिधित्व करू शकतो. सर्व आकार हे बिंदू, रेषा आणि प्रतल यांनी बनलेले आहेत. बिंदू, रेषा आणि प्रतलाचा वापर करून आपण द्विमितीय आकार तयार केले. हे द्विमितीय आकार वापरून आपण त्रिमितीय आकार तयार करू लागलो. प्रत्येक आकृती भौमितिक वैशिष्ट्यांपासून बनलेली असते आणि तिचे स्वतःचे वैशिष्ट्य असते. जेव्हा आपण आपल्या आजूबाजूला पाहतो, तेव्हा देखील आपल्याला या आकृत्या नजरेस येतात.